सद आणि चिद परमात्म्याचा परिचय करून देत असताना त्याचा स्वभाव सांगतात, त्याचं कार्य सांगतात आणि त्याचं स्वरूप सांगतात। परमात्म्याचं स्वरूप काय, परमात्म्याचं कार्य काय आणि परमात्म्याचा स्वभाव काय, यातून परमात्म्याचा परिचय होणार आहे। परिचय झाल्यानंतर प्रेम जडलं, परिचयाने प्रेम जडलं जातं, परिचयाने माणसाला भेटावंसं वाटतात, परिचयाने माणसाची आतुरता निर्माण होते। बहुतेक देवाविषयी जर प्रेम उत्पन्न होत नसेल त्याचं कारणच आहे की अजून आपण भगवंताचा महिमा, भगवंताचे गुण, भगवंताचा परिचय, भगवंताचं चरित्र अजून नीट समजून घेतलं नाही। म्हणून भगवंताचं चरित्र आपल्याला कळलं पाहिजे। कसा आहे तो परमात्मा, त्याचं स्वरूप काय आहे। सच्चिदानंद रूपाय परमात्मा सदचिद आनंद, सद तिन्ही कालामध्ये, चिद ज्ञान स्वरूप आहे, आनंद सुख दुःखातीत परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे। आपलं एक आहे, सद परमात्मा आहे, आपण पण त्याच सदचिद आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचे तुम्ही आणि मी सर्व आपण बसलेले त्याचेच अंश आहेत। स्वतः भगवान म्हणतो, हे अर्जुना ममै वंशो जीव लोका, या मृत्यू लोकामध्ये जे कुणी असतील ते पशु पक्षी किडा मुंगे जे कुणी असतील ते माझे अंश आहेत। ममै वंशो जीव लोका, देवापासून भिन्न नाही, कुणी प्राणी असो ते माझे स्वरूप आहेत। देवांचं स्वरूप आपणही रोज अनुभवतो। आपला आत्मा आणि परमात्मा भिन्न नाही। पंढरीचा पंडित विटेवर उभारलेला तो पांडुरंगन आपल्या अंतःकरणाची लुकलुकती ज्योत आहे, धडधडती ज्योत आहे। ती ज्योत मेल्यास नंतर परमात्मा तो काढून घेतो। जी आता सध्या लुकलुकते प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याचीच आहे। ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे। सर्वागटी राम देहादिक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी तैसा हृदयामध्ये मी राम असता, सर्व सुखाचा राम की भ्रांतासी कामो विषयावरी। परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो आहे। सद इथे बसलेल्या माणसाला कोणालाही असं वाटत नाही आपणाला, कोणाला की मरावं, नित्य असावं, उद्या मरावं, परवाला मरावं, कोणाला वाटेल का तेरवाला मरावं, कोणाला वाटेल महिन्याने, नाही, उद्या परवा महिन्यानी, 4 महिन्यांनी, 4 वर्षांनी दा मरूच नाही, असं जी वृत्ती निर्माण होते का नाही, प्रत्येकाला बसलेल्या माणसाला इथं एक वृत्ती निर्माण होते, मरूच नाही। एक माणूस म्हटला, महाराज सगळं बोलत आपण मरणाचं म्हणत जाऊ नका, मला भीती वाटते। नेमका तोच माणूस मेला। म्हणजे मृत्यू यायचा नाही म्हटलं तरी तो मृत्यू येतोच। पण एक आहे, मनुष्याची वृत्ती मात्र धारणा असते की मृत्यू नको, मला नेहमी असावं, माझं अस्तित्व नेहमी असावं, मी नेहमी असावं, मी सतत असावं, माझा कधीच अभाव होऊ नये, मी असावा म्हणजे असावाच, असं जे स्फुरण आहे यातून काय सिद्ध होतो, कारण तो सत्स आहे म्हणून त्याला वाटतं आपण पण मरूनही सत असावं। पण एकच घडतं की देहाच्या संबंधी, देहाच्या योगाने सत नाही, आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून आपण सत आहोत। सच्चित, चित म्हणजे ज्ञान। इथं बसलेल्या माणसाला किंवा कुठल्या एखादा मनुष्य रस्त्याने चालला आणि त्याला हाक मारली, मूर्ख, तो म्हणेल का हो, मी ग्रॅज्युएट माणूस आहे, मला मूर्ख म्हणता का? मूर्ख शब्द कोणालाही आवडत नाही, एक शब्द आवडतो, मी ज्ञानी आहे। ज्ञानी का आवडतो? प्रत्येक व्यक्तीला मूर्ख शब्द आवडत नाही, याचाच अर्थ आपण मूर्ख नाही म्हणून। मग आपल्याला शहाणा शब्द का आवडतो? शहाणा परमात्मा आहे, आपण परमात्म्याचे अंश आहोत म्हणून आपल्याला प्रत्येकाला शहाणा शब्द आवडतो। सदचिद आणि आनंद इथे बसलेल्या किंवा परगावच्या गावला, परगावच्या लोकांना विचारा किंवा आळंदीकड लोकांना विचारा किंवा अन्य राज्यातल्या लोकांना विचारा, कुठेही जाऊन तुम्ही मुलाखत घ्या, तुम्हाला दुःख पाहिजे का? हो नको, दुःख नको असं वाटतं। का नको वाटतं? मग सुखावं वाटतं। ते सुखाचं स्वरूप असल्यामुळे आपल्याला सुख असं वाटतं। आपण सत्य परमात्म्याचे असल्यामुळे आपल्याला सत असं वाटतं। आपण चित म्हणजे परमात्म्याचे अंश असल्यामुळे आपल्याला ज्ञानरूप असं आहे असं वाटतं। सच्चित आणि आनंद, परमात्मा आनंद रूप आहे। सूत म्हणाले, देव असा सदचिद आनंद खून आहे, सच्चिदानंद गण
सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण पंढरीये परिपूर्ण पंढरीये परिपूर्ण पंढरीये परिपूर्ण देवोनी जगना देवोनी जगना देवोनिया जगना देवोनिया जगना वाट पाहे भक्ताची वाट पाहे भक्ताची वाट पाहे भक्ताची वाट पाहे भक्ताची सच्चिदानंद गहन सच्चिदानंद गहन सच्चिदानंद गहन सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन सच्चिदानंद सच्चिदानंद घन परमात्मा आहे. ज्ञानोबा म्हणतात देव कसा आहे? सच्चिदानंद आहे. सूत म्हणतात देव कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. भगवान शंकरी सांगतात, शंकराला विचारा पांडुरंग कसा आहे? शंकर सुद्धा सांगतात, जय सच्चिदानंद जग पावन असं कही चले मनोजन सावन. जय सच्चिदानंद जग पावन असं कही चले मनोजन सावन असं कही चले मनोजन सावन. शंकराचं मत एक, जय सच्चिदानंद जग पावन. ज्ञानोबा म्हणतात सच्चिदानंद घन. सूत म्हणतात सच्चिदानंद घन. सर्व संत म्हणतात सच्चिदानंद घन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आनंद अद्वय. आनंद 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 अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे जे का निज ध्येय योगियाचे आनंद 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 नित्य निरामय आनंद नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय. समचरण साजिरे विटेवरी समचरण साजिरे विटेवरी पहा हिमाद्री विठ्ठल रूप पहा
महिमा तेरी विठ्ठल रूप विठ्ठल रूप विठ्ठल रूप आनंद आनय नित्य निरामय आनंद आनय नित्य निरामय आनंद नित्य निरामय आनंद नित्य निरामय आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे पंढरीचा पांडुरंगाचं वर्णन करत असताना सूत म्हणाली शौनकादिक ऋषू परमात्मा सद आहे परमात्मा चिद आहे परमात्मा आनंद आहे सद चिद आनंद मिळून परमात्मा बनला जसे या बिल्डिंग बनत असताना सिमेंट आहे स्टील आहे आणि वाळू सिमेंट स्टील आणि वाळू पाणी मिळून बिल्डिंग बनली तसा श्रीकृष्ण श्री भगवान बनला कसा सदचित आनंद स्वरूप शौनक म्हणाले असं हा ज्ञानोबारायाने अनेक ठिकाणी सांगितले कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा चांगली चांगली कानोबा घोंगडी चांगले चांगले स्वगत सच्चिदानंद मिळोनी विनली रे स्वगत सच्चिदानंदे मिळोनी विनली रे शुद्ध सत्वगुण रत्न जडित श्याम सुंदरा तुझ शोभली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा घोंगडी चांगली चांगली कानोबा घोंगडी चांगली चांगली कानोबा घोंगडी चांगली चांगली स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्वगुण विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे काना तुझी घोंगडी चांगली चांगली काना तुझी घोंगडी चांगली चांगली घोंगडी म्हणजे शरीर श्रीकृष्णा तुझं कसं शरीर आहे माहित आहे स्वगत सच्चिदानंद हे सदचिद आनंद स्वरूप तर आपण बघितलं पुन्हा त्यात शुद्ध सत्वगुण विणली रे तमगुण रजगुण सत्वगुणाच्या अतीत असणारा जो शुद्ध सत्वगुण म्हणून ती शुद्ध सत्वगुण असल्याने कधी ती मिळत नाही पण अजून ती घोंगडी बनवत असताना एक तर मधलं लोकर चांगलं पुन्हा लोकर तर चांगला आहे त्या लोकरीला गोंडेही चांगले षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा षडगुण गोंडे त्याला आमच्या घोंगडीचे विचारू नका नरक मुत्ताने भेजली पण काना तुझी घोंगडी चांगली सदचिद आनंद स्वरूप असणारा हा परमात्मा आहे त्याचं हे झालं स्वरूप कार्य काय मग दिसायला चांगलं आहे काम तर पाहिजे का नाही काय एखाद्या मुलीचा विवाह एखाद्या मुलाशी झाला नांदून आली बुरी पोरग काय करते कसं काय वाटलं घरचे इकडे सांगतात माहेरची तर बाबा गोरं पान आहे पांढरं शुभ्र आहे काही काम करतं का नाही म्हणले की सगळे लोक नाराज होतात केवळ सौंदर्य नको काही पुरुषार्थ पाहिजे सौंदर्य आणि पुरुषार्थ व्यवहारामध्ये घडतं कसं बघा सुंदर असतात पुरुष अपराधी असतात पुरुषार्थी पाहिजे भगवान श्रीकृष्ण सुंदर आहे आणि त्याचं कार्यही तसं सुंदर आहे
कार्य काय आहे? विश्वोत्पत्त्यादी तरी, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करतो. अहो त्यानं आपल्याला जन्माला घातलं. जिण्या जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. आ जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. जोया भिवरे छातीरी, चांगले रूप सावळे रूप द्यावे डोळा. सुंदर आहे, पण काय करतो? विश्वाची उत्पत्ती, जीव जीवाची उत्पत्ती करतो. सगळ्यांना जेव्हा देवाने जन्माला घातलंय महाराज, जो जन्माला घालतो पण जन्माला घालून सोडून देत नाही. व्यवहारामध्ये किती निष्ठुरता आहे. मुलगा लग्नाला आला की लग्न करून देतात म्हणतात. बरं का, जन्माला आम्ही पुरणार नाही, तुझा प्रपंच तून बघून घे बाबा. जन्माला घालतात पण संगोपन मायबाप करत नाही. जोपर्यंत हात पाय त्याची ते लहानाचं मोठं होत नाही तोपर्यंतच सांभाळतात माणसं. आणि पुन्हा म्हातारा झाल्यानंतरही सुना म्हणतात, आज बघा आता तुमचं, तुम्ही पेन्शन तुमची मुख खूप आहे किंवा बँकेत मुख जीवनभर कमवून ठेवलेलं आहे. आपल्याकडे जन्माला घालायची सवय. व्यवहारामध्ये कुणी कुणाला जन्माला घालतो, पण परमात्मा जन्माला घालतो पण सांभाळतोही. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी. त्रैलोक्य पाळीता उबगला नाही, त्रैलोक्य पाळीता उबगला नाही. श्रीपती सवे दोनी, वाढवे श्रीपती सवे दोनी. संगोपन येतोच करतो. जोपर्यंत लहान मुलांना जन्माला मूल आल्यानंतर आईच्या स्तनामध्ये परमात्मा दूध वाढवतो. मुलगा मोठा झाला की पुन्हा मग दूध वाढवतो. जसं जसं लेकराची भूक वाढेल, इकडं लेकराची भूक वाढवतो, इकडं आईच्या स्तनामध्ये दूध वाढवतं. आणि 7-8 महिन्याचा झालं की त्याला मस्त 2 दात भात खायला देतो. भात खायला, आणि जास्त भूक वाढली की देव म्हणतो आता याला 2 दातावर भागणार, ह्याला 32 दात दिली पाहिजेत. 32ला थोडी कमी देतो, 30 वगैरे दात देतो. पुन्हा तदनंतर फार भूक वाढल्यानंतर 32 करतो. आणि 60 वर्षाच्या नंतर जास्त खायला लागणार, लगेच बुक्की घालतून पाडून टाकतो. नको खाऊ म्हणतो जास्त, आता बस झालं. म्हणजे संगोपन किती करतो देव. उत्पत्ती स्थिती आणि लय. लय शब्दाचा अर्थ आहे संहार. अर्जुना घाबरायचं काही काम नाही बरं का. सदसच्चाहम अर्जुन अमृतंचैव मृत्युश्च, सदसच्चाहम अर्जुन. अमृत म्हणजे जगणं. जे अर्जुना जगणं आहे ना, जगणंही मी आहे, आणि मरण आहे ना, मरतो मनुष्य. आज आपण इथं मस्त मंडपामध्ये बसलेला आहोत, पण एक दिवस असा असेल की खुंटीला ठेवून बसवलेला असेल. एक बी दिवस कुणाच्या जीवनात उगवणार आहे. हा गरीब असो, दरिद्र असो, रोगी असो, चांगला असो, सुदृढ असो, श्रीमंत असो, गरीब असो, जो संहार आहे, जो मृत्यू देवच करतो. सच्चिदानंद स्वरूप जसा आहे तसं विश्वाची उत्पत्ती, विश्वाचा संहार आणि विश्वाचा पालन संगोपन देवच करतो. सूत महाराज हा देवाचा कार्य परिचय करून देतात. आता दुसरा परिचय, तिसरा परिचय करून देत असताना देवाचं स्वरूप सांगतात. देवाचं स्वरूप तापत्रय विनाशाय. देव त्रिविध तापाचा विनाश करतो. 3 तापाने लोक ग्रस्त आहेत, तसे रगड ताप आहेत. तस ताप म्हणजे दुःख, अनेक दुःख आहे. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती रसा हे पाषाण पटती भय काप चित्ती भरला असे.
आपण दगडापाशी गेलो सांगायला लागला असतो दुःख बरं का दगडा सगळ्याच चांगलं आहे, धाकली मुलीचं लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी तिचा नवरा वारला. दगडाला सांगतो बरं का दगडा माझ्या दुःखाचे काय गाथा सांगा, मी जन्माला आलो तिसऱ्या दिवसा माझा आई वारली होती. आपल्या दुःखाची कथा आपण दगडाला जर सांगायला लागलं तर दगडाला सुद्धा हृदय आहे म्हणतात. तुकोबरांत ताडकून फुटेल आपलं दुःख ऐकून. तसे अनंत दुःख आहेत, पण त्या दुःखामध्ये त्रिविध दुःख अत्यंत त्रासदायक आहेत. अनेक दुःखाचा अंतर्भाव त्रिविध दुःखात केला, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आध्यात्मिक म्हणजे शरीरातील दुःख. काय नाही डॉक्टरनं ऑपरेशन केलं उग गोळा बघितला सोनोग्राफीच्या द्वारा अर्धा किलो, पण काढला तेव्हा 5 किलोचा निघाला. बाबो कुठून आला हा गोळा? शरीरातच रोग उत्पन्न होतात, त्यानं जी दुःख होतो, त्रास होतो, झोप येत नाही, पीडा, जीवन कमी, लिव्हरवर त्रास, सतत चक्कर आल्यासारखं, ही कुठून निर्माण होतात? शरीरातच निर्माण होतात. त्याच्यापासून जे दुःख होतं त्या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणतात. डायबिटीस वाढणं, महाराज या 2 गोळ्या सकाळी 20 रुपयाची गोळी, ही 60 रुपयाच्या रोज मला गोळ्या घ्याव्या लागतात. 20 रुपयाचं इंजेक्शन, नाही खाल्लं तर रक्त घोटतं, कधी अटॅक येईल सांगता येत नाही. शुगर नावाचा रोग कुठून निर्माण झाला? शरीरात. त्यातून जी पीडा होते त्या पिढीचं नाव आहे आध्यात्मिक दुःख. काही काही माणसाला असले दुःख नसतात, शरीर चांगले असतात. लोक म्हणतात जेवाय बसलो ना महाराज, भात खात असताना वाळूची जर खडी मध्ये गेली तर काढीत नाही, कचकून दाबतो, पोटात टाकतो, पचतात, पोट सुद्धा दुखत नाही. शरीर चांगलं आहे. मी म्हणतो धन्यवाद, चांगला आहे. म्हणला महाराज शरीर चांगलं आहे, पण एक लईच कटकट लागते. गावन घर विकून दुसऱ्या गावाला जावं वाटतं का? शेजारचा लई त्रास, कशावर भांडणच हो. तुमच्या दारात तुमचं पाणी आमच्या घराकडेच कसं आलं, तुमची लेकरं आमच्या अंगणातच कसे खेळतात, नाहीत काय तर तुमच्या अंगणातून आमच्या अंगणात पालाच कसा तुमच्या अंगणातून आला. आता पाल्याला कोण अडवणार हो? पाला पाचोळा कसा आला पण अडवणार. शेजाऱ्याकडून, भूताकडून जे त्रास होतो त्याचं नाव आहे अधिभौतिक दुःख. अधिभौतिक दुःख यांनी माणसं पीडित असतात. विंचू चावणं, आत्ता विंचू चावला की आता किती 3:30 पावणे 4 वाजले असतील, उद्याच्याला 4 वाजेपर्यंत विंचाचं कसं दुःख असतं. विंचू चावणं, साप चावणं, कोलं चावणं, लांडगा चावणं, वाघ चावणं, सिंह चावणं, काही किडी मकुडी चावणं, बैलाने मारणं, ह्या सगळे दुःख जे मोडतंय ती आधी भौतिक दुःखात मोडतात. तिसरं दुःख आहे आधिदैविक. आधिदैविक म्हणजे अनावृष्टी, पाऊसच नाही पडणं, किंवा पडला तर अतिच पडणं, बद्री केदार सारखं, सुनामी लाटा, उल्कापात, ही जी दुःख आहेत ह्याला म्हणावं आधिदैविक दुःख. तसं त्रिविध प्रकारचे दुःख आहेत. सूत म्हणाले शौनकादिक ऋषो, ही त्रिविध प्रकारचे दुःखाची शांती करणारा एक भगवंत आहे, त्याला फक्त नमस्कार करा. श्री कृष्णाय वयं नुमः. केवळ नुसता नमस्कार नको तर कसा मनापासून नमस्कार पाहिजे. नमन शब्दाचा अर्थ आहे मन नाही देवा माझं, हे तुझं आहे, माझ्या मनाने काही करणार नाही, संतांच्या मनाने करणार आहे मी. संतांची संगती मनोमार्गती, मनोमार्ग गेला तो येथेच मिकला. मी माझ्या मनाने करणार नाही, मी माझ्या मनाच्या गतीनं जाणार नाही, मी माझं मन स्वतंत्र चालवणार नाही. परमात्म्या तुझं जे मन आहे तेच माझं मन, तुझं जे मत आहे तेच माझ्या मनाचं मत आहे, अशी जी धारणा असते त्याला नाव आहे नमस्कार. ही नमस्काराची खरी श्रेष्ठ व्याख्या आहे. आपण देवाला सगळं देतो पण मन देत नाही, आणि देव तर मागतो मन, संत तर मागतात मन. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गुरुने म्हटले, बर का तुकाराम महाराज तुम्ही मला सगळं दिलं पण एक द्या. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर स्वप्ना माझी. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर
भाकरीचे 4 तुकडे केले ते एका तुकड्याला काय म्हणतात? पावशेर का अर्धा पावशेर? पावशेर म्हणतात. एका भाकरीचे 4 तुकडे करायचे आणि एक तुकड्याला पावशेर म्हणतात. तसं अंतःकरण एक आहे, त्याची 4 तुकडे आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन मला समर्पित कर, बाकीचं राहू द्या तुमच्याकडे. आपण देवाला सगळं द्यायला तयार आहोत. देवाला सगळ्याची गरज नाही. आपल्याकडून मूढपणा, मूर्खपणा आपल्याकडून असा घडतो की आपण देवाला नको ते देतो. देवाला देणं, देवाला कचरा आवडत नाही. तुकोबारायांचे गुरु म्हणतात, मला द्यायचेच ना तुकाराम बाबा, तर तुम्ही हे द्या मला. भोजनामागती तुप पावशर. मला भोजन करायचे, फक्त पावशर तूप द्या. पावशर तूप म्हणजे मन. देवाला आपण सगळे द्यायला तयार आहेत, पण मन द्यायला तयार नाही. आणि भगवान मनाचा भुकेला आहे. मन देवाला देणं हे नमस्कार आहे. श्रीमद भागवत कथा आपण ऐकतो. आता मागच्या वर्षी आधी आता हे ऐकताय तुम्ही. आता मन स्वतंत्र ठेवू नका, मन परमात्म्याला द्या. खरा नमस्कार आहे. गोपींनी शरीर प्रपंचाला दिलं होतं, मन परमात्म्याला दिलं होतं. देह काम करी चित्त गोविंदावे. काम करत होत्या घरात, पण सगळं चित्त कृष्णावर होतं. देवाला मन देणं हा नमस्कार आहे. दुसरा नमस्काराच्या शब्दाचा अर्थ आहे नमस्कार. न मम. नमस्कारामध्ये नम वयन्नुमः, त्यामध्ये 2 शब्द आहेत, न आणि म. न म्हणजे नाही, म म्हणजे माझं. माझं काही नाही देवा, आहे ते तुझं आहे. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. 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 नकळता मन तुझे भावी. नकळता मन तुझे भावी. मनवोनी पाठी लागतील भूत. मनवोनी पाठी लागतील भूते. मनवोनी पाठी लागतील भूते. मनवोनी पाठी लागतील भूते. नमस्कार शब्दाचा पहिला अर्थ आहे देवा माझं मन नाही ते तुझं मन आहे. नमस्कार शब्दाचा अर्थ दुसरा आहे आपलं घरी शरीर असावं, मन परमार्थात असावं. राहिलाय आळंद पण गावामध्ये लोक गेलीत पंढरपूरला, मनाने चिंतन करतो. आता गेले असतील वाखरीला, आता गेले पंढरपूरला, आता चंद्रभागेत स्नान करत असतील, आता काही जणांची प्रदक्षिणा सुरू असतील, आता काही दर्शनाला लागले असतील बरं का, आता काही बारस सोडत असतील, आता निघाले असतील. आहे घरात मन पंढरपूरला, याचं नाव आहे नमस्कार. म्हणजे ज्या माणसांना जमत नाही, ज्या माणसाला प्रतिबंध आहेत, शरीराची विकलांगपणा आहे, काही स्वातंत्र्य नसलेल्या माता वर्गांना घरी बसून पंढरीचं चिंतन करा. हा पांडुरंगाला केलेला सर्वात मोठा नमस्कार आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवितापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुत म्हणाले माझ्या परमात्म्याला मी नमस्कार केल्यानंतर तुम्हाला मी एक भागवताचा मी महिमा सांगतो. तुमचे प्रश्न माझ्या ध्यानात आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर भागवताच्या माध्यमातून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही भागवताचा महिमा तर ऐका, किती मोठा आहे भागवत. भागवताचा गौरव, भागवताचा मोठेपणा, भागवताचा महात्म्य, भागवताचा शहाणपणा किती आहे ते ऐका. 33 कोटी देवता मिळून एक दिवशी स्वर्ग लोकामध्ये शांत बसल्या होत्या. तर इंद्र थोडा नाराज दिसला. इंद्र कधी नाराज? मोठे 27 लोक नेहमी नाराज असतात. आणि खडी फोडणारी एखादी बाई उन्हामध्ये खडी फोडून एखाद्या येड्या बाबळीच्या झाडावर एखादं कापड टाकते, वस्त्र टाकते, खाली लेकराला घेऊन त्याला स्तनपान करता करता लेकराकडे बघून हसते. दुनिया गोरगरीब हसतात आणि मोठे 27 एअर कंडिशन मध्ये रडतात. इंद्र नाराज दिसला. एवढ्यामध्ये हातात चिपळ्या घेऊन नारदाने नारायण. एक दुःख आणि दुःखाच्या काळात संत, ह्या 2 गोष्टी एकत्रित आल्या की दुःख राहत नाही, दुःखाचं सुख होतं. दुःखाच्या सुख होण्याचं 2 साधन आहेत बघा. आपणाला जर दुःख झालं
त्या दुःखाचं सुख व्हायचं असेल किंवा दुःखाचं सुख होतं म्हणा, दुःख विसरून जातं. दोन साधन आहेत. एक तरी भगवत नाम, कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे सुख होईल, पण दुःखाचे सुख होईल असा अन्वय होतो. दुःखाचं सुख होऊन जाईल. एक आहे प्रपंचामध्ये सतत आपल्याला सत्संग घडणं नाही होत, सतत संतांच्या संगत होत नाही, सतत भागवत कथा शक्य नाही, सतत रामायण ऐकणं शक्य नाही. मग दुःखाचा घालवण्याचा उपाय तरी काय? सगळ्यात एक महत्वाचा आहे की काम करता करता भगवत नाम घ्या, दुःख असेल ते सुख होईल. एक साधन. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर त्या दुःखाचं सुखात रूपांतर करायचं असेल. सत्पुरुष नारद आले, नारदाने इंद्राकडे बघितलं. काय इंद्रा, आता दुःखी झालेला दिसतोस? म्हणे आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण नारद आमचं जीवन ज्याच्यावर आहे नेमकं तेच आम्हाला दुःख आहे. म्हणजे काय झालंय तुम्हाला? आमचं जीवन कशावर आहे? अमृतावर आहे नारदजी. मग अमृतच नसले. सकाळच्या सकाळीच्या पारी आपण एखाद्या घरी जाण, एखाद्या माणसांना म्हणा नाही खिन्न बसतात, सगळं आहे वा, चहा आहे, चहा पावडर आहे, झालं तर पाणी आहे, गॅस आहे, सगळं आहे, पण काय करावं, दूध चाल नाही, चहा करायचा म्हणतो. चहा वाचून जसा माणूस दुःखी आहे तसं इंद्राला सुद्धा दुःख आहे की इंद्राचं अमृत विटलं होतं, नासलं होतं. एक आहे भोग आणि दुसरी गोष्ट आहे नाश. ठरलेलाच आहे गोष्ट. आवडीची एखाद्यानं रूम मांडली, मस्त एअर कंडिशन राहिला, भोग भोगायला लागला, एक दिवस नक्की त्याचा नाश होणार आहे. भोग आणि त्याचा उपयोग, भोग म्हणलं की त्याचा नाशच होणार. एके दिवशी इंद्र म्हटला माझं ते अमृत नासले. स्वर्गात कधी नाश नाही, पण अमृत नासलं होतं. चला, भोग नासतात कशाने? लहान मुलं आहेत खेळतात, तूच तुम्ही इकडे बघा, भोग नाचतात. ज्ञानोबा म्हणतात इतके माणसं भोगामध्ये गुंतलेले, इतके कोहिला हाती खाय. एखाद्या माणसाची तर बोट सडले तर त्या सडक्या हातानेच खातो. इंद्राचं अमृत नाचलं. मग नारदाने सांगितलं असं करा, अमृत नाचलंय, पंढरपूरला जा. नेमकं कुठं? चोखा महाराजांचं महार समाजामध्ये, मारवड्यामध्ये चोखा महाराज संत आहेत. नारद सांगतात उपाय, अमृत दिव्य करण्याचा उपाय. तिथे जा. ठीक आहे. इंद्र आला पांडुरंगाकडे. इंद्रा काय, चोखा महाराजांच्या घरी कसं जायचंय? देव म्हणाले मलाही जायचंय, चल माझ्या बरोबर चला. प्रल्हाद, नारद, पांडुरंग, उद्धव, नारद हे सगळे मिळून इंद्र चोखा महाराजांच्या घरी गेले. चोखा महाराजांच्या घरी पंक्ती बसल्या, जेवायला लागले. इंद्र जेवना. पांडुरंगाने विचारलं का जेवत नाहीत? माझा उद्देश साध्य झाला नाही, माझं अमृत विटले. आणि या चोखा महाराजांच्या हस्तस्पर्शाने अमृत ही स्वच्छ होणार आहे. पांडुरंगाने बोलवलं, चोखा महाराज इकडे या. इंद्राने अमृताचा कलश आणलाय, त्याच्यात कळशात बघा अमृत विटलंय म्हणे. चोखा महाराजांनी त्यामध्ये डोकावून बघितलं, त्या अमृताला स्पर्श केला तर नासल्यालं अमृत चांगलं झालं. इंद्र घेऊन गेला. परत इंद्राच्या मनामध्ये एक विचार येऊ लागला, परत नासलं तर काय करायचं? एकदा नासलं तर उपाय सांगितला चोखा महाराज. चोखा महाराज पृथ्वी तलावर राहणार आहेत किती दिवस? एक 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष राहतील. मग नंतर आपण फार दिवस आपल्याला आयुष्य आहे. जर पुन्हा अमृत नासलंच तर काय करायचं? मोठी काळजी लागली. म्हणून त्याला, इंद्राला कळालं आपलंही अमृत श्रेष्ठ नाही, तर एक पृथ्वी तलावर अमृत आहे जी शुकदेवापाशी आहे, त्याचं नाव आहे भागवत अमृत. तिथून ते घेऊन येऊ. पण आणायला योगच येईना. शुकाचार्यांपाशी अमृत आहे पण योग यायला पाहिजे.
आता एखाद्या माणसाकडे एखादी वस्तू आहे, आपणाला पाहिजे पण योग यायला पाहिजे, तेव्हा माणूस आणेन. शुकाचार्य महाराजाकडे अमृत आहे पण योग येईना. कधी योग यायचा? आज योग आला. वट गंगेच्या काठी शुकताल म्हणून आहे, वटवृक्षाच्या खाली श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला भागवत अमृत देणार होते. एवढ्यात म्हणला इंद्र, आपण असं करू, परीक्षितीला 7व्या दिवशी साप चावणार आहे ना, मग शुकाचार्य अमृतच देतात, तर आपलंही अमृत आहे. आपला अमृत राजा परीक्षितीनं पिल्यानंतर विषाची बाधा त्या परीक्षितीला होणार नाही. मग आपण ही शुकाचार्य महाराजांना म्हणू, महाराज शुकाचार्य महाराज स्वर्गातलं अमृत घ्या आणि परीक्षितीला तुम्ही जी भागवत अमृत देणार आहे ते आम्हाला द्या. म्हणजे एकतरी काय होईल, आपल्याला चान्स सापडेल आणि अमृत मिळेल. म्हणून इंद्र आला. परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमम्. अनेक देवता घेऊन अनेक देवता अमृताचा कलश घेऊन आल्या. श्री शुकाचार्य महाराजांच्या समोर ठेवला. शुकाचार्य महाराजांना इंद्र म्हणाला, शुकादेव महाराज, ही स्वर्गातून आणलेलं अमृत आहे. शुकदेव महाराज म्हटले, बर कशासाठी आणलं? राजा परीक्षितीला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग चावणार आहे म्हणून मृत्यू होणार आहे. मग साप चावल्यानंतर त्या सापाची, त्या विषाची बाधा होऊ नये म्हणून ही आम्ही स्वर्गातून आलेलं अमृत राजा परीक्षितीला पाजा. शुकाचार्य म्हटले, देवतानो, आणि तुमच्या मनात एवढी दया, एवढी उदार बुद्धी, राजा परीक्षितीच्या बद्दल एवढं तुमचे सौजन्य दाखवता? ठीक आहे. हा म्हणे, ऐका. इंद्र म्हणाला शुकदेवांना, तुम्ही भागवत परीक्षितीला भागवत अमृत जे सांगणार आहे ते आम्हाला द्या. मग शुकाचार्य महाराज मात्र हसले. तदा देवांजहासः. अरे वा, इंद्रा, देवतांनो, कळालं तुम्ही कसे आहात. शुकम नत्वात वदन सर्वे स्वकार्य कुशलासुरा कथा सुद्धाम प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधामिमाम. तुम्ही कळालं स्वार्थी आहात. श्रेष्ठ अमृत मृत्यू लोकामधलं श्रीमद भागवत अमृत घ्यायचं म्हणता आणि त्याच्या मोबदल्यामध्ये नासणार अमृत देता तुम्ही. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचमणिरमहान ब्रह्मरातु विचार्यम तदा देवांजहासः. शुकाचार्य म्हणाले, वा कशी देवाणघेवाण आहे. नास्क अमृत देता परीक्षितीला आणि अत्यंत दिव्य अमृत त्याच्या मोबदल्यात घेऊन जाता. अरे क्व सुधा क्व कथा लोकी क्व काच क्व मणिरमहान. नदीत सापडलेला चकचकणारा एखादा हिऱ्यासारखा शिरगोळा दुकानात जातो मी आणि घ्यावं म्हणा आणि त्याच्या मोबदल्यात 1000 रुपयाचं रत्न द्या, असा कोणीतरी दुकानदार जलजवाहीरवाला देईल का? काचाचा तुकडा घ्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रत्न द्या. कोणी खरी व्यापार करील व्यापारी असा? शुकाचार्य महाराज म्हणते, असं कोणी करेन? अरे कोणीकडलं तुमच्या स्वर्गातलं अमृत, आमचं श्रीमद भागवत अमृत कोणीकडे किती श्रेष्ठ आहे. स्वर्गातला अमृतात काय घेऊन बसणार आहोत? स्वर्गातला अमृत पक्षपाती आहे. स्वर्गातला अमृत पुण्यवानाचा स्वीकार करणार आहे. स्वर्गातील अमृत जे आहे ते दिव्य करणार नसून दीर्घजीवी करणार आहे. नको. श्रीमद भागवत अमृत कसं आहे? श्रीमद भागवत अमृत दिव्य करणार आहे. श्रीमद भागवत कथा अमृत परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे आणि श्रीमद भागवत कथा अमृत निपक्षपाती आहे. तुमचं अमृत नको म्हणून सांगितलं. शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला भागवत दिलं, पण 33 कोटी देवतांना अमृताचा कलश घेऊन आलेल्या देवतांना दिलं नाही. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषी, हा भागवताचा महिमा आहे, इंद्रादिकांना मिळालं नाही. ब्रह्मरातो विचार्यं ते तदा देवांजहास, तदा देवांजहास. अहो, एखादी जर फाईल एखाद्या मंत्र्याला नाही मिळाली, मग लोक म्हणतात साधी गोष्ट आहे ते. अहो, मंत्री गेलता त्याला मिळालं नाही, इतकी ती दुर्लभ गोष्ट आहे. तसं श्रीमद भागवत किती दुर्लभ आहे. इंद्रादिकांना मिळाली नाही, पण सूत महाराज तुम्हाला मिळाली, तुम्ही तिचं सेवन करा. अमर हो जा अमृत का प्याला मिला है,
अमर हो जा अमृत का प्याला मिला है। 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 संतों को जीवन दोबारा मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। अमर हो जा अमृत का प्याला 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 मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। अमर हो जा अमृत का प्याला मिला है। अमर हो जा अमृत का प्याला मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। अमर हो जा अमृत का प्याला मिला है। अमर हो जा अमृत का प्याला मिला है। अमर हो जा अमृत का राम कहो जीवना फल ही सोई। हरि भजन सु विलंबन पाई। अमर हो जा अमृत का प्याला मिला है। 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 संतों को जीवन दोबारा मिला है। संतों को जीवन दोबारा मिला है। अमर हो जा अमृत का प्याला 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 मिला है। आम्हाला मिळाले. सूत म्हणाले शौनकादिक ऋषभ देवतांना मिळाले नाही, तुम्ही घ्या नाम. श्री सूत महाराज शौनकादिक ऋषींना भागवताचा महिमा सांगत असताना श्री शुकाचार्य महाराजांनी देवतांना पाठवून दिलं. श्रीमद भागवत कथा श्री परीक्षिती महाराजांना सांगायला सुरुवात केली. 7 दिवस राजा परीक्षितीनं कायिक वाचिक मानसिक भावनेने श्रवण केली. परीक्षितीचा उद्धार झाला आणि सगळीकडे जय घोष झाला. बोले राजर्षि परीक्षिता महाराज की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. इन ब्रह्मदेवाच्या कानावर ही गोष्ट गेली. इन श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला 7 दिवस मुक्ती देणार आहे. राज्ञोमोक्षम वीक्षित पुन्हा धातापि विस्मित. धाता म्हणजे ब्रह्मदेव. विस्मित आश्चर्य झालं. एवढं भागवत श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हणाले अहो मी कितीक लोक 10,000 हजार वर्ष तपश्चर्या केलेली बघितले. तुळशीला जीवनभर महिला मंडळी पाणी घातलेले बघितले. एकादशी व्रत करणारे पंढरी आळंदी निवासाच्या वाऱ्या करणाऱ्या ब्रह्मदेव मंडळी मी बघितलं. 50 वर्षापासून चालू आहेत. अजून त्यांना देवदर्शन झालं नाही. परीक्षितीला भागवतात 7 दिवस ऐकून कृष्णाचंही दर्शन झालं, मुक्ती मिळाली. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. पण आश्चर्य वाटून भागवताचा स्वीकार करायला पाहिजे. ब्रह्मदेवाने स्वीकार नाही केला, परीक्षा घेतली. आज्ञानी त्याला म्हणतात. स्वीकार करणाऱ्याला शहाणा म्हणतात आणि परीक्षा घेणाऱ्याला अतिशहाणा म्हणतात. एखादी चांगली गोष्ट एखाद्यानं सांगितली, मग त्याचं ऐकलं
आपल्या घरातले हे कोण्या ज्येष्ठ माणसाने शेजारच्या माणसाने एखादी चांगली गोष्ट सांगितली, मग ती ऐकली की तो शहाणा आहे, आणि त्यालाच प्रतिप्रश्न केला की मग ती अतिशहाणा म्हणायचं. ब्रह्मदेव अतिशहाणा. पत्नी म्हणाली, हो बघा काय काय लिहिले ह्याच्यावर, पिता तुम्ही काय काय लिहिले, मला वाचू वाटत नाही, वाचलो तर डोळ्यातून अश्रू येतात. बघा दारू मध्ये काय 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 पेपरवर वाच. हे बघा मी तुकडा आणलाय म्हणजे काढून आणला म्हणलं काढून. सोडाव म्हणला, सोडलं, बस बंद. बायकोला आनंद. कसा शब्द सुंदर आहे. जो कधीच म्हणला नाही सोडायची नाही, आज म्हणला बंद बंद. आनंद झाला घरच्या. पोरांनाही वाटलं बाबाने आज म्हणले बंद बंद. बायको आली कुंकू घेऊन ओवाळायला. आज मोठा उत्क्रांतीचा दिवस आहे तुमच्या. व्यसन सोडणं याच्यासाठी मोठा पुरुषार्थ नाही. खरं सांगतो, समज चांगली नसेल आणि चिपाडाचे उसाचे पैसे जास्त आले की माणूस नक्की दारू प्यायला शिकतो. हा, समज चांगले असेल तर डेव्हलपमेंट करतो. मग या शेतातली त्या शेतात अन्य ठिकाणी शहरमध्ये जागा, इकडे पैसे त्याचा विनियोग करतो. उसाचे पैसे आले आणि समज नसली की तो 100% दारू पिणारच माणूस, आणि घरी धिंगाणा होणार. ह्याच्यासाठी समज मग शाळेत येत नाही, मग ती समज आपल्या मित्रांत येत नाही, ती समज गावात येत नाही. शहाणपणा समज फक्त सत्संगात येते. याच्यासाठी दारू पिणाऱ्या माणसाने जरूर कथा ऐकायला पाहिजे. पहिला नंबर दारू पिणारे भागवताचा अधिकारी. पहिला असं ज्ञान लोकांनी जास्त ऐका, त्याच्यात बदल होतो. तो म्हणला, काय करतीस ग हे? नाही म्हणे, तुम्ही सोडली म्हणलात ना. हा, पेपर आणायचा बंद केला म्हणला, दारू नाही. बंद म्हणला पण दारू बंद नाही, पेपरच बंद. म्हणजे पेपरवर काही येतं. ही अतिशहाणा झाला. चांगलं सांगितल्यास ऐकणं शहाणपण आहे. तर काही लोक अतिशहाणे ओव्हरटेक वागतात. आता मी कथा करत कसं आहे, कथा शुकतालला कथा करून आलो, तिथं दुसरं काही बोलायची सवय लागली नाही, तिथं मग आता बंदच झाली दुसरी बोलायची सवय. देवाशिवाय बोलणार नाही. जर एखाद्याने चांगलं वाक्य सांगितलंच तर त्याचा माणसाने स्वीकार. ब्रह्मदेवाने स्वीकार नाही केला, परीक्षा घेतली. चला बघू खरंच भागवत श्रेष्ठ आहे का. कशा बरोबर परीक्षा घेतली. परीक्षेला 2 लागतात, स्पर्धेला 2 लागतात, निवडणूक म्हणल्यानंतर कमीत कमी 2 पक्ष लागतात. तसं भागवताची कशा बरोबर तुलना केली. यज्ञ याग जप तप होम पुराण इतिहास इच्छा बरोबर. यज्ञ करणारा, याग करणारा, तप करणारा, पुराण करणारा, अन्नदान करणारी, ही जी माणसं आहेत यांचं पुण्य काढलं. एका माणसाने भागवत कथा ऐकली होती. ब्रह्मदेवाला म्हणला, मी भागवत कथा ऐकून आलो. असं, चल तुझं घे इकडं पुण्य. त्याचं पुण्य काढून घेतलं ब्रह्मदेवाने. मी यज्ञ केलता, दे तुझं इकडं पुण्य. तुम्ही काय केलं होतं? मी याग केलते, सौत्रामणी याग वगैरे, चल दे तुझं पुण्य. यागाचं पुण्य घेतलं, योगाचं पुण्य घेतलं, जपाचं पुण्य घेतलं, तपाचं पुण्य घेतलं, आणि सगळे पुण्य एका पारड्यात टाकले. आणि तू काय केलं? मी एकदाच भागवत कथा ऐकली ती शुकाचार्य महाराजांच्या मुखातून, चल दे तुझं पुण्य. असे अन्य पुण्य सगळे पुण्य एका पारड्यात. श्रीमद भागवताचं एका पारड्यात. म्हणलं उचललं. अहो श्रीमद भागवताचं जमीन हल्लच नाही. आणि ती दुसरी होती, यज्ञ याग जप तप होम हवन करणारे हे जे लोक, यांचं पुण्य सर्वांचं मिळून एका पारड्यात टाकलं होतं. ती गेलं ना उडून कुठं. स्वतः ब्रह्मदेव होते, ऋषीमुनी होते, गणगंधर्व होते, अप्सरा, अनेक लोक मोठमोठे होते. डोळ्यात एकच सगळ्यांनी बघितलं नाही. लगून अन्यानि जातानि गौरवेण इदं मत्तदा ऋषिगणा विस्मयं परमं ययोः. ऋषी म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले, काय हे आश्चर्य आहे. नाही म्हणे. ब्रह्मदेव म्हणले, आपलं क्षमा श्रीमद भागवताच्या चरणावर. ज्यांनी श्रीमद भागवत कथा ऐकली होती 7 दिवस पर्यंत त्याचं जे पुण्य ठेवलं होतं त्या महात्म्याला, कथा श्रवण करणाऱ्या माणसाला ब्रह्मदेव म्हणला, प्रणाम बरं का. यज्ञ याग जप तप होम सौत्रामणी ही जी करणारी लोक आहेत, तीर्थयात्रा, या पुण्यापेक्षा सुद्धा भागवत कथाच श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाने शेरा मारला त्याच्यावर. स्वतः ब्रह्मदेव मारला.
तिथं ऋषीगणा तदा ऋषीगणा विस्मयं परमं ययो. ऋषी मुनी सुद्धा होते. ऋषी मुनी सुद्धा म्हणाले वा भागवत कथा मात्र श्रेष्ठ आहे. भागवत कथेचा स्वीकार ब्रह्मदेवाने ऋषी मुनींनी केला. भगवद्गीता आणि भागवत असं ग्रंथ आहेत की ते मोठमोठ्याने सेवन केलेले. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे सनकादिक सेवी जे आदरेसी. अहो जिला भगवद्गीता म्हणतात ना, हा अहो मग त्याचा स्वीकार शंकराने ब्रह्मदेवाने केलाय. ज्ञानोबराय सांगतात इतकी ओवीचा अर्थ सोपा आहे. जे भगवद्गीता म्हणजे अर्थ कसा हो. अहो जिला भगवद्गीता म्हणतात व्यवहारामध्ये गप्पा मारत बसतात लोक. अहो तुम्हाला माहित नाही जे रामराव रामराव म्हणतात ना, आपल्या शामरावचे जाव आहे. ही सरळ जसं गणित आहे तसे ज्ञानेश्वरी इतकी सोपी आहे. फक्त VIP शब्द आहेत. अहो भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे सनकादिक सेवे जे आदरेची. जे भगवद्गीता म्हणजे अहो जी भगवद्गीता म्हणतात ना, हा अहो ते ब्रह्मेशाने प्रशंसी जे ब्रह्मदेव शंकर आणि सनकादिक सेवी जे आदरेसी त्यांनी स्वीकार केलेली आहे. असं मग आपण वाचायला पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हटले एक तरी ओवी अनुभवावे. अहो ब्रह्मदेव वाचतात, शंकर वाचतात, जनाबाई वाचते, मिधाबाई वाचते. सगळे साधू संत तिचा स्वीकार करतात. तुम्ही स्वीकार करता. तसं श्रीमद भागवत कथा म्हणजे काय हो. अहो श्रीमद भागवत कथा म्हणजे ब्रह्मदेव ज्यांचं श्रवण करतात. श्रीमद भागवत कथा म्हणजे ऋषीमुनी ज्याचं श्रवण करतात ती श्रीमद भागवत कथा. स्वतः तुकाराम महाराज म्हणतात तरावया जना केले भागवत. 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 गोपाळ गाई भक्त माता पिता. 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. भागवत म्हणजे ज्या भागवताचा स्वीकार ब्रह्मदेवाने केलाय. ज्या भागवताचा स्वीकार ब्रह्मदेवाने केलेला आहे. ज्या भागवताचा स्वीकार सनकादिकांनी केलाय. ज्या भागवताचा स्वीकार जगद्गुरु तुकोबारायाने केलाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात तरावया जना केले भागवत. मग ब्रह्मदेवाने सांगितलं नाही 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 नाही. कलियुगातील अल्पायुषी मंद प्रज्ञ आळसी लोकांच्या करिता उद्धाराचं एकमेव साधन आहे तरावया जना केले भागवत. जना तरावया भागवत केले. लोकांच्या उद्धाराकरिता व्यास नारायणाने भागवत केलं. कोणाला? गोपाळ गाई भक्त माता पिता. गोपाळ श्रीकृष्णाचे सवंगडी. श्रीकृष्णाच्या सवंगड्याचा उद्धार करण्याकरिता श्रीकृष्णानं लीला केल्या. गोपाळ गाई पुन्हा आपल्यासारखे भक्त कृष्णाची माता पिता या सर्वांच्या उद्धाराकरिता व्यासो नारायणाने श्रीमद भागवत कथा लिहिली. आणि ब्रह्मदेवाने सांगितले नाही बाबा म्हणे भागवत कथा खरंच श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं मग तुम्ही पण सेवन करत जा. सूत म्हणाले शुकादिक ऋषी समजलं. ब्रह्मदेवाने तुलना केली. त्यामध्ये अनेक यज्ञ याग इत्यादिकांचं पुण्य कमी ठरलं. श्रीमद भागवत कथा ऐकणं श्रेष्ठ ठरलं. आलं लक्षात? सूत म्हणतात श्रीमद भागवत कथेचा महिमा एवढा मोठा आहे.
एकदा सूत म्हणाले, शौनकादिक ऋषो अत्यंत दयार्द्र अंतःकरणाची असणारे ऋषी, त्यांचं नाव सनकादिक, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे 4 भावंड यांच्या मुखातून नारदानी कथा ऐकली होती. ऐकली. शौनकादिक म्हणाले, नारदानी तर त्यांच्या वडिलाकडून म्हणजे ब्रह्मदेवाकडून भागवत कथा ऐकली होती. परत सनकादिकाकडून काय ऐकली? नारदानी 2 वेळेस कथा ऐकली. 2 नाही, सततच कथा ऐकत असतात नारद देवर्षी नारद. पण प्रामुख्याने नारदाने 2 वेळेस विशेष रूपाने कथा ऐकली. एक ब्रह्मदेवाकडून, ब्रह्मदेव नारदांचे वडील, ब्रह्मदेवाकडून कथा ऐकली. तदनंतर सनकादिकाकडून ऐकली. पहिली वेळेस ऐकली ब्रह्मदेवाकडून, नंतर ऐकली सनकादिकाकडून. नारद, मला वाटते लक्षात राहत नसेल का बरं नारदांच्या 2-2 वेळेस ऐकतात? तसा अर्थ नाही. सूत म्हणाले, त्याचं कारण आहे, नारदांनी जरी ब्रह्मदेवाकडून कथा ऐकली तर घरी कुठं नीट ऐकली जाते हो. कधीही कोण्याही टायमाला कशीही कशाही परिस्थितीत, काही नियम नाही, काही नाही, अशी ब्रह्मदेवाकडून ऐकली होती. समजा एखादा शिक्षक इंग्रजीचा आहे, मग इंग्रजीचा आहे, घरी आलाय, त्याचा पोरगा होता 7वीला, हे चल रे तुला इंग्रजी शिकवतो. कधी इंग्रजी सकाळी शिकल तर कधी शिकल बापाकडून, कधी सकाळी शिकल, कधी दुपारून शिकल, कधी अंडर पॅन्टीवर शिकल, कधी जीन पॅन्टीवर शिकल, कधी सोफा सेटवर बसून शिकेल, तर कधी बापाच्या समोर बसून शिकेल, कधी बापाला नमस्कार करेल तर कधी करणार नाही. शक्यतो तर इंग्लिश आणि नमस्कार हा 36चाच आकडा आहे. नमस्कार करतच नाहीत म्हणा, नमस्कार करणारही नाही. आणि शक्यतो तरी इंग्लिश मिडियम शिकणारी पोरं आहेत ना, ही पोरं नमस्कार फेमस्कार यांना काही संस्कार नसतात. घालायचंय, पैसे आहेत आपल्याकडे, घालू शकता. आणि एक आहे लाट आहे, लाट कोणती बी लाटेवर आरूढ होतात लोक. मग आता रिटायर होणारे शिक्षक आहेत, आता सध्याची सगळे रिटायर होणारे शिक्षक आहेत. कोणता शिक्षक इंग्लिश मीडियम मध्ये शिकला होता? आता सध्या रिटायर होणारे जे इंजिनियर आहेत सगळे, कोणती इंग्लिश मीडियम होते? जरा तर अभ्यास करायला पाहिजे. फक्त काय आपल्याकडे ऊसाचे, तुमच्या गावाकडेच नाही म्हणा, ऊसाचे पैसे जास्त झालेत म्हणून इंग्लिश मीडियमला आहेत. घाला, आपल्याला काही घेणं नाही देणं नाही. मराठी शाळा बंद पाडून ठेवल्या, स्वाभिमान बंद पाडून ठेवला. कोण म्हणलं की इंग्लिश मीडियम? हे फॅट आहे, हे लाट आहे. लाट आणि फॅट असली की माणसाला घाला. आपले पोरगट जीप चालविते, एकतरी रोज महिना 1200-1300 रुपये रोज घेऊन येते. त्याच्यात 700-800 रुपये तेलाला जातात. मोडतोड 200 रुपये घरी येऊन त्यात 100ची पिऊन येते. आणि लगेच बायको म्हणते ह्याला इंग्लिश मिडियमला घालावं. घाल त्या गाडीच्या खाली, इंग्लिश मिडियमला घालावं. एक आहे, आपली जशी परिस्थिती असेल तसं राहावं माणसाने. अंतरुण असेल तेवढेच हातपाय पसरावे. कशाला इंग्लिश, कशा चोराच्या भरती करतात? लोकांना या चोराच्या भरती करायची लई सवय. इतके बदमाश शिक्षक, भ्रष्टाचारी शिक्षक तर झाले. शाळेत कमी शिकवतील, तीच शिक्षक पुन्हा स्पेशल ट्युशन घेतील 25 लाख रुपये वर्षाची. 25. तेच शिक्षक बघा ना, शाळेमध्ये शिकवावं का प्रामाणिकपणाने दिलेले? एखादा क्लास अधिक एखादा तास घ्यावा नाही, तिथं काहीतरी शिकवल्यासारखं करायचे. एखादा प्रमेय, एखादा सिद्धांत, एखादी ओळ समजून सांगायची. आणि तिथं पोरांना थोडा वेळ असतो. किती लबाड आहे. म्हणतात आम्हाला आमची 5 तास आहेत. तास असतो का मिनिट असता? तो 35 मिनिटाचा एक त्यांचा तास असतो. तास कशाला म्हणतात? 60 मिनिटाला 1 तास म्हणतात. म्हणजे बोलण्यात लबाडी, शिकवण्यात लबाडी, पैसे घेण्यात प्रामाणिकपणा. पैसे घेण्यात 1 नंबर प्रामाणिकपणा आहे. मग शिक्षकाने शाळेत तरी शिकवावंच. पण जर ट्युशन, माझे शिक्षक मला आठवतंय, अरे शाळेत तरी शिकवायचे, पुन्हा रात्री 11 वाजेपर्यंत शिक्षण घ्यायचे. चला 1 रुपया नाही, फक्त एवढा भोपळा नेऊन द्यायचा किंवा बोरं थोडे नेऊन द्यायची, बस एवढ्यावर शिक्षण चालायचं. आज नुसता सगळीकडे पैसा. कीर्तन करायला पैसा, कथा करायला पैसा, शाळा मास्तरला पैसा. कारण एक पैशाचा माज आला इकडे सगळ्याला, काय घासू नाही. म्हणून ही सगळा खेळ चाललेला आहे पैशाचा. घरी जरी शिक्षक आपला असला, कोणते शिक्षक मला सांगायचे की कधी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले, फॅट, घरी अभ्यास करून घ्या, पोरं हुशार होतील. सांगण्याचं तात्पर्य आहे, ब्रह्मदेवाने जरी नारदांना कथा सांगितली असेल ती घरी सांगितली. मग घरी नीट ऐकत नसतात पोरं, त्याला दुसरीकडे ट्युशन लावावं लागतं. ट्युशन पालकाने बी ट्युशन त्या शिक्षकाला घेऊ द्यावं. नसता बंदी घालावी की जो शिक्षक शाळेतला पगार
ज्याला शाळेत नोकरी आहे, पगार आहे, त्याला ट्युशन घ्यायचा अधिकार नाही. हां, एखादा MBBS MDA झाला, एखादा शिकलेला आहे, ग्रॅज्युएट झाला आहे, इंग्लिशमधून त्यानं अभ्यास केलेला आहे, असं गणितामधून नाही नोकरी नसेल अशानं त्रास घेतलेला, ठीक, त्याला प्रपंच चालेल. इकडली पगार, इकडली पगार, इकडली 25 लाख रुपये घेऊ नाही, पण कष्ट करावेत. ब्रह्मदेवाने जरी कथा सांगितली असली तर नारदाने नीट ऐकली, पण विधीने नाही. आणि एक दुसरं कारण आहे, नारद कथा ऐकतात, पण नारदाने मोकळी कथा ऐकली, म्हणजे वेळेचं बंधनच नाही, दिवसाचं बंधन नाही. नारदच म्हणाले, घडे आपण कथा ऐकायला पाहिजे, पण दिवसाच्या बंधनात 7 दिवस सप्ताह श्रवण विधी नारदाने सनकादिकाकडून ऐकला. म्हणजे ट्युशन मध्ये बंधन येतात, वेळीचं बंधन आलं, 7ला ट्युशन, कपड्याचं बंधन आलं, बसण्याचं बंधन आलं, अभ्यासाचं बंधन आलं, गृहपाठ होमवर्काचं बंधन आलं, सगळे बंधन आले, सुटण्याचं बंधन आलं. जिथे बंधनात्मक जीवन आहे तिथं विकास आहे, जिथे बंधनात्मक आहे तिथं विकास आहे. मग नारदानी बंधनात्मक कथा, मराठी संस्कृत मध्ये त्याला विधी म्हणतात, विधीपूर्वक विधी, भागवत सप्ताह श्रवण विधी असं टायटल आहे. भागवत सप्ताह श्रवण विधी नारदानी सनकादिकांच्या मुखातून ऐकली. शौनक म्हणाले, प्रसंग कसा आहे? प्रसंग असा आहे, एकदा सनकादिक ही बद्रीनाथला गेले. एकदा हि विशालायाम 4 ऋषयो मला सत्संगार्थं समायात तद्दृशुस्तत्र नारदम्. विशालायाम बद्रिकाश्रमाला गेले सनक सनंदन सनातन सनत कुमार, मोठे शुद्ध अंतःकरणाचे, निर्मळ मनाचे. सत्संगार्थम कशाला गेले बरं? सत्संग करण्यासाठी गेले. कोण्या गावला गेले? बद्रीनाथला. गाव नाही, तीर्थक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र बद्रीनारायण. गेले निर्मळ मनाने. तीर्थयात्रेला निर्मळ मनाने जावं लागतं, निर्मळ केसाने, निर्मळ साबण घेऊन नाही. तीर्थयात्रेला जायचं असेल तर पहिली गोष्ट, साबण शॅम्पू तीर्थयात्रात कधीच लावू नये. कपड्याचा साबण नेऊ नये, अंगाचा साबण नेऊ नये, शॅम्पू नेऊ नये, साबण नेऊ नये, सौंदर्य प्रसाधन नेऊ नये. तीर्थयात्रेला जायचं असेल तर मन निर्मळ, याला म्हणायचं अमल. असे सनकादिक बद्रीनाथला गेले. बद्रीनाथला गेल्यानंतर गेले कशासाठी? तिथं गेल्याशी चांगलं काम करावं, सत्संगार्थम, सत्संगासाठी गेले. कारण सत्संग फार श्रेष्ठ आहे, अशा सत्संगाला गेले. सत्संग म्हणजे काय? एकाने भागवत कथा सांगावी, तिघांनी श्रवण करावे, ही सत्संग त्यांचं. हे फार सत्संग प्रिय. सदा वैकुंठ लीलया हरिकीर्तन तत्परा, लीलामृत रसोन्मत्ता कथा मात्रैक जीवना. सदा वैकुंठ लीलया, सनकादिकांच्या अंतःकरणात सतत देवाचं ध्यान. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. कुलदैवत तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. ते आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग. आनंद 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 नित्य
जाती सनकादिक ध्यातती आमुचे कुळदैवत पांडुरंग. सतत देवाचं ध्यान सतत कथा कीर्तन करणारे हे सनकादिक. त्याच्यात खंडन नाही. आपल्या जसं विषय सेवनात खंडन नाही, रोज विषय सेवन चालू आहे, तसं सनकादिकाचं सेवन चालू आहे, पण विषय सेवन नाही. त्यांचं चालू आहे लीलामृत रसोन्मत्ता, मत्त झालेले. काय लौकिकामध्ये दारू पिल्याला माणूस जर एवढा उन्मत्त होतो, तर परमार्थातली का होणार आहे? परमार्थातली पण नशा आहे, जशी व्यवहारातली नशा आहे. हमारा जरा नशा व्यवहारातली अशी आहे, रात्री घेतली की सकाळी उतरते, पण परमार्थातली नाही. एकदा घेतली की जन्मजन्म वाढते. निघे उतार चढते, अंगी प्रेमाचे भरते. नेगे उतार चढते, नेघे उतार चढते, नेघे उतार चढते. भगवान श्रीकृष्णाची कथा श्रवण करून सांगून, श्रवण करून सांगून, श्रवण करून सांगून मत्त झालेले. मत्त. लौकिकामध्ये दारू पिणारी माणसं मत्त होतात, तर परमार्थातले का होणार नाहीत? मुंबईमध्ये एक वारकरी मेला. सगळे लोक आले, चला बाबा चला चला, माणूस गेलाय चांगला, आपण नेऊ स्मशानमध्ये म्हणून. पण जे माळकरी आले होते त्याने माळकरीने अन्य माणसाला हातच लागू दे. ज्याच्याकडे तुळशीच्या माळा नाहीत ना त्याने हातच लावायचा नाही. नेली त्यांची प्रेत यात्रा. मग हे सगळे जे एकत्रित जमले पिणारी माणसं, आपलाही माणूस मेला की माळकऱ्याला हात लावू द्यायचा नाही. सगळ्यांनी ठरवलं. आणि नेमका एकांचा माणूस मेला, तिरडी बांधली, माळकऱ्याला सांगितलं अजिबात जवळ कोणी यायचं नाही. आता कसं करायचं? उचला म्हणे. उचलून निघाले घेऊन, कोणी हात लावायचं नाही. आता म्हणजे आपण पिणारे सगळे लोक उन्मत्त झालेली होती, सगळी उन्मत्त. ते म्हणजे आपण पिणारी माणसात पिणाऱ्याची प्रेत यात्रा निघालेली. आपल्या खांद्यावर तो मनुष्य आहे, एकदा घ्या. सगळ्याला पाजवलं. मेणाऱ्या माणसा जो मेलेला आहे त्याच्यापाशी एक दारूची बाटली ठेवली. निघाले हे उन्मत्त सगळे, गेले चौकामध्ये. सगळ्यांच्या हात त्यांची प्रेत यात्राच होते. कोणी पताका त्यांच्या घेतल्या होत्या, पताका त्यांचं काय असेल ते घेतलं होतं साहित्य. चौकात गेल्यानंतर विसाव्याला धोरणात सगळं असा का उन्मत्त झालेली माणसं, जी पुढची चालणारी माणसं आहेत त्यांनी नीट स्मशानाकडे जाऊ का हे ते थेट निघाले इकडे नेवाशाच्या रस्त्याने. नेवाशाच्या रस्त्याने म्हणजे ती मग कोणी 2-4 माणसं जे टाळकरी म्हणून होते ते उड्या मारीत चालले होते, ते निघाले या दिशेने, इकडे विरुद्ध दिशेने. आणि जे प्रेत होतं ते निघाले इकडल्या दिशेने, या दहीगावच्या रस्त्याने. कोणाचाच कोणाला मेळ नाही. कोणाची ज्यांच्या खात्यावर प्रेत होतं का उन्मत्त झाली होती, दारूच्या नशेत उन्मत्त झालेली. म्हणले भूक तर लागले, आता जेवायचं. हॉटेल दिसलं आणि ते मेलेलं मड उलट टांगले झाडाला. हॉटेलच्या आत गेले जेवायला, कच्चून जेवले. एकेकाने 1-1 हजाराचं काढलं. निघाले बाहेर. तो काउंटरवर म्हणला पैसे मालक देतील म्हणलं. आता मालक कुठं आहे? चला म्हणले दाखवतो मालक. उलट प्रेत टांगले. तो म्हणला पैसे देऊ नका राव, हे पहिलं उचला, पहिलं उचला, नाही तर मग हे आमचं महागा जाईल. ते 1000 नाही 1 लाखामध्ये जाईल. पोलिसाला जर आमच्यात सापडलं तर मग पोलीस कितीला कापतील सांगता येणार नाही. सांगण्याचं तात्पर्य लौकिकात दारू पिलेली माणसं एवढी जर उन्मत्त होतात, परमार्थातले माणसं जो मोह मदिरा पे नाथ महाराजांनी तर जो हरिनामाची पी दिलाय तो मनुष्य नृत्य नाही का करणार? सनकादिक ही जसे पिलेलेच आहे, तसं परमार्थातली एक आहे नशा. त्या नशेचं नाव आहे लीलामृत रसोन्मत्ता. लीलोन जगद्गुरु तुकोबरान सांगतात लीला. सनकादिकांचं वर्णन करत असताना सूत म्हणाले शौनकादिक ऋषिवा भागवताची कथा श्रवण करून ते फार उन्मत्त झालेत. त्यांना बेभान हरपलेत. एकदा शिव आणि शंकर पार्वती आले होते हिमालयामध्ये. सगळे लोक शंकराला नमस्कार करू लागले, पण हे 4 जणांनी नमस्कारच केला नाही. ही उन्मत्त झाली. उन्मत्त झालेला माणूस नमस्कार नाही करत. म्हणजे हे उन्मत्त शब्दाचा अर्थ हे देहभानावर नव्हते. असो ऐसा कोठी आठवचे राही देहीच विजयी भोगोदशा. अशा अवस्थेला प्राप्त झालेले सनकादिक. पार्वती म्हणजे सगळे लोक पटापटा येऊन शंकराला नमस्कार करतात आणि हे 4 जण छोटे छोटे दिसतात. तुम्ही जर सनकादिकांचे फोटो बघितले ना, फक्त लंगोट आहेत, बाकी काही नाही. गळ्यात 1 तुळशीची माळ आणि 1 लंगोटी, याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही. आणि वय वर्ष 5 वर्षाची आहेत. 4 जण 5च वर्ष. एकदा जन्माला असल्या कारणाने कोणाचं कमी जास्त वय नाही. बरं पूर्वजांचे पूर्वज आहे तो, पण वय तेवढंच आहे.
काय आहे, लौकिकातली नशा केली की तरुण माणूस म्हातारा दिसतो, आणि परमार्थातली नशा केली की म्हातारी माणसं सुद्धा वय नाही वाटत तेवढं जास्त परमार्थिक लोकांना. एखादा महात्मा बघा, त्यांचं वय जरी 92 असलं तर ते म्हातारी वाटत नाहीत. लोकांना विचारलं सांगा बरं माझं वय किती, तर महात्म्याचं वय असतं 95, पण वळखा येत नाही. ते लोक म्हणतात तुमचं 60 असेल. का? परमार्थातली नशा ही सतत मनुष्याला आनंदी ठेवते, उत्साही ठेवते, म्हातारी होऊ देत नाही लवकर. पण संसारामध्ये माणूस व्यावहारिक जर विषय भोगले तर माणूस लवकर म्हातारा होतो. सनकाधिक 5 वर्षाचे, म्हणजे एवढे एवढे लहान पोरही दर्शन करत नाहीत. शाप देते. पार्वतीनं शाप दिला, काय रे एकमेकाकडे उंटासारखे बघताय, जा उंट व्हाल. पार्वतीने जोरात शब्द बोलल्यानंतर सनकाधिकांच्या कानावर पडला, ताडकून उठले, प्रणाम माते, आनंद आहे. उंट झाले. शिव पार्वती निघून गेली. 4 जण उंटच झाले, तरी त्यांची कथा थांबली नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने चित्ता सदा समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. उंट झालेत, पण 3 उंट खाली बसावे, 1 उंट त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसावा. कृष्णाच्या लीला सुरूच. बरेच दिवस दिले. पार्वती म्हणाली आपल्याला, मी सनकादिकांना शाप दिलाय, तिथं जायचंय. शंकराला घेऊन आले. पार्वतीने विचारलं, सनकादिक पोरांनो कसं चाललंय रे तुमचं? आईसाहेब फार तुमची उपकार आहे, तुम्ही शाप नाही तुम्ही दिला आम्हाला, हे आमच्यावर अनुग्रह केलाय. म्हणजे पोरांनो, अहो आम्ही मनुष्य शरीरात होतो त्यावेळेस आम्हाला आंघोळ करण्या, दात घासायचे, शौचालयाला जायचं, आंघोळ करायची, भोजन मागायचं, याच्याकरिता आम्हाला 2 तास, 24 तासातले 4 तास झोपायला आणि 2 तास असे या शरीराच्या विषयी असे 6 तास बर्बाद होत होते. आता आम्ही उंटाच्या जन्माला गेलो ना, आम्हाला प्रातर्विधीचा कुठं टेन्शन ना, भोजनाचं टेन्शन. आम्हाला कुठं प्रातर्विधी करायला वाटले की उभाट्याचा आम्ही कुठेही प्रातर्विधी करतो. भूक लागली की हिरवा झाडाचा पाला खातो. 1 मिनिटात कुठलाही झाडाचा पाला उपलब्ध आहे, लगेच चटकन बसतो, कथा सुरू. म्हणजे वेळच आमचा जात नाही. आईसाहेब तुमची आमच्यावर खूप कृपा आहे, तुमचा वेळ वाया जात नाही. असा भगवंताच्या लीलेने उंटाच्या जन्माला गेली तर भगवंत कथा सुटली नाही. असे हे श्रेष्ठ सनकादिक. त्यांच्या डोळ्यासमोर एक दृश्य बघायला मिळालं. नारद चाललेले दिसले आणि सनकादिकाने हाक मारली, ओ नारदजी. नारद आले. सनकादिक नारदांना विचार, कथम ब्रह्मन दीन मुखा कुतश्चिंता तुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा गमनंतव. हे ब्रह्मन कथन दीन मुखा. सनकादिक विचारतात नारदांना, का तुमचा चेहरा पडलाय हो? कुत चिंता तुर भवान, आपल्याला कुठली चिंता आहे? कुत्र आगमनम, आणि आलात कोणीकडून? चत्वरितम गम्यते कुत, आणि गडबडीनं चाललात कुठं? गतवित्तो यथा जनाहा, द्रव्यहीन मनुष्याचा चेहरा जसा होता तसा तुमचं झालेला आहे. शून्य चित्तोसी, भ्रमिष्ठासारखा झालाय. सनकादिक म्हणाले, मुक्त संगस्य. नारदजी तुम्ही सर्वसंग परित्याग केलेले महात्मे आहात. दुःखाचं कारण तुमच्याकडे नसताना सुद्धा तुम्ही दुःखी का आहात? नारद म्हणाले, माझ्या दुःखाचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो. नारद म्हणाले, मी एकदा असं समजलं पृथ्वीवर जावं श्रेष्ठ आहे म्हणून नारद पृथ्वीवर आले. अहम तो पृथ्वीम यातून ज्ञात्वा सर्वोत्तममिति. नारद म्हणाले, मी फिरता फिरता पहिलं पुष्करला राजस्थानला गेलो. इंदोरच्या पुढे पुष्कर येतं. मी पुष्करला, कोणी गेला तर पुष्करला आहे. पुष्करांच्या मी पहिलं पुष्करला आहे. पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, असं कुठंच मंदिर नाही. म्हणून कधीतरी एकदा पुष्करला जावं. ब्रह्मदेवाचा आपला काही 36 आकडा नाही, कारण ब्रह्मदेव सर्वांचा पिताचा पिता आहे. तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला भोजन घालावं. म्हणजे ब्रह्मदेव आपल्या सर्व बापांचा बाप आहे. कुणाचे पित्र जर अतृप्त राहिले असतील तर पुष्करला गेल्यानंतर पित्र तृप्त होतात. पुष्करांच्या नारद म्हणाले, मी पुष्करला गेलो, तीर्थयात्रेला गेलते. पुष्करला काही काही माणसं गेले असतील याच्यामध्ये. पुष्करला किती जण गेले होते?
बहुतेक तुमच्यातले कोणीच गेलेले दिसत नाही. पुष्करंच प्रयागंच, प्रयागला गेलेत नाहीत का? पुष्कर प्रयागला गेले. पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीं तथा, काशीला गेलेले लोक असतील. गोदावरी, नारद म्हणले मी नाशिकला आलो, त्र्यंबकेश्वरला. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम, हरिद्वारला कुरुक्षेत्रावर श्रीरंग सेतु बंधनम योमादेशु तीर्थेषु भ्रममाणैत स्थिता, मी सर्वत्र फिरलो. सनकादिक ऋषी व माझ्या दुःखाचं मी कारण सांगतो. तसं मला वैयक्तिक दुःख नाही, समाज आणि समाजात चाललेला धिंगाणा बघून मला दुःख आहे. काय काय या पृथ्वी तलावर आहे? या पृथ्वी तलावर अधर्मा हा मित्रेण करे धरेणं बाधिता अधुना. कलियुगात चालू आहे आणि कलियुगाचा मित्र अधर्म आहे. प्रत्येक माणसाला मित्र असतो कळणार, तसा माणूस राहतो का? तसं कलियुगाला एक मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे अधर्म. पण कलियुगामध्ये अधर्म जी करतात लोक ना, तेच मोठे मौज मजेत आहेत. अधर्म करणारी लोक मौज मजेत असली तरी एक दिवशी नरकाची गती निश्चित आहे. देवऋषी नारद सांगतात आपल्या दुःखाचं कारण सत्यम नसते. कुठं सत्य दिसणार, कुठं तप नाही, कुठं शौच म्हणजे पावित्र्यता राहिली नाही, दया नाही, दान नाही. उदर सगळे लोक जे पोट भरतात ते पशुपक्षाप्रमाणे भरतात पोट. माणसं बोलतात पण नुसतं खोटं, कुभाषिणा, हा कपटी, असत्य भाषी, मंद सुमंद मत मंद भाग्या हुपद्रुता, पाखंड निरता संत विरक्ता सपरिग्राहा. कलियुगात लोक आळशी झाले, मंद प्रज्ञ झाले, भाग्यहीन झाले. देवर्षी नारद पुढे सांगतात आपल्या दुःखाचं कारण. कलियुगामध्ये संत तर ठीक राहिलेत का? म्हणे संत पाखंड निरता, संत पाखंडी झाले. मुली बोलू नकोस, संत पाखंडी कलियुगात झाले. पाखंड शब्दाचा अर्थ आहे पापाचा बाजू उचलणारे, पापाला सहाय्य करणारे, पुण्याचे तुकडे करणारे, असे पाखंडी संत झाले. नारद म्हणाले मला याचं दुःख आहे. विरक्तास परिग्राहा, विरक्त म्हणून जी आहे तीच परिग्रही झाली. देवर्षी नारद सांगतात की तीर्थक्षेत्राचंच नाही तर संसारिक लोकांच्याही घरी नारद म्हणले मी जाऊन आलो. तिथंही तरुणी प्रभुतागी, घराघरामध्ये स्त्रियांचं वर्चस्व झालं. नारद म्हणले स्त्रियांचं वर्चस्व एवढं झालं, स्त्रिया जिकडे तिकडे राज्य करू लागल्या. न्यायालयाने शिक्षा ठोठावून सुद्धा निर्मळ आहे म्हणायचं आणि पुन्हा सत्तेवर बसायचं आणि शाजूकपणाने राज्य करायचं. या कलियुगामध्ये असं तरुणी प्रभुता घे, घराघरामध्ये स्त्रियांचं वर्चस्व झालं. खोटे झाले आली विवशी म्हणले महाराजांनी, केली मर्यादा नाहीसी, भार्या ते भरतारासे रंक तैसी मानिती. स्त्रिया नवऱ्याला रंक सेवक मानू लागले. सेवक पतीन पत्नी निघाले होते कुठंतरी टूर्सला. पत्नी म्हणते घ्या सुटकेस, एवढी दिली सुटकेस, एवढी पाण्याची बॅग घ्या, दिली त्याच्यापाशीच पाण्याची बॅग. एवढे खायचे दशमीची थैली आहे एवढी द्या, इकडून पाण्याची बॅग, इकडून थैली, कपड्याची ती सुटकेस. एक लेकरू होतं, घ्या याला कडवर, त्या लेकराला बी दिलं बा त्याच्याच कडेवर, आणि आपण फक्त मनी बॅग घेतली पैशाची. निघाले पती. मग पत्नीकडे वचन नसल्या कारणाने मग ही पुढं ती पाठीमागं, ही पुढं बसले. गाडीमध्ये एका शहरमध्ये उतरले. म्हणले माझी मैत्रिणी इथं राहते, आपण जाऊ. गेली तिच्या मैत्रिणीच्या घरी. ती मध्ये गेली. तुम्ही म्हणजे दारातच थांबा तोपर्यंत. आता हे घामाघूम झालेलं सुटकेस 2-4 किलोची, लेकरू 5-25 किलो वजनाचं, सगळी परिस्थितीमध्ये बेकार. उन्हाचे दिवस, 2-3 किलोमीटरवरून चालत आलं होतं. स्लीपर होता पायात, खालून वरून गरम. तरुणी प्रभुता घे, घराघरामध्ये स्त्रियांचं वर्चस्व झालं. शालको बुद्धिदायका. देवर्षी नारद सांगतात सनकादिको, कलियुगामध्ये सल्ला मसलत विचारायची असते तर मेहुण्याला विचारायला. घरात बाप आहे, मोठा भाऊ आहे, आई आहे, मेहुण्याला विचारतात होय दाजी असं असं काम काढलंय. मेहुण्याला काय विचारतोस? बुद्धी विचारायचं आई वडिलांना विचार.
शालको बुद्धिदायका अट्टशूला जनपदा कलियुगातील लोक देशवासी लोक अन्नाचा विक्रय करू लागले. शिवशूला द्विजातया ब्राह्मण पैसा घेऊन शूद्राला वीत पडू लागले. देवर्षी नारद म्हणाले मी तिथून फिरता फिरता तसंच वृंदावनला आलो. वृंदावनला मला एक आश्चर्य बघायला मिळालं. तत्राश्चर्य मया दृष्टम श्रूयताम तन मुनीश्वरा एका तो तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा. सनकादिक ऋषो मला तुम्ही दुःखाचं कारण विचारलंय. मी तुम्हाला दुःखाचे कारण सांगितले. मी वृंदावनात आलो मला आश्चर्य बघायला मिळालं. यमुनेच्या वाळवंटामध्ये एक स्त्री मी बघितली. मी तिच्या जवळ गेलो नाही पण ती दुःखी मात्र नक्की होती. तिनं मला हाक मारली. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा अगहरं परं. भो भो साधो क्षणं तिष्ठ. भो भो हो साधू महाराज हाक मारली त्यामध्ये. हा विनेवाले बाबा तुम्हीच. मी तिच्या जवळ गेलो. तिनं मला बोलली म्हणली क्षणम तिष्ठ. महाराज आला तर आता क्षणभर थांबा. कारण तुमच्यासारख्या महापुरुषांच्या क्षणभर थांबण्यानं दर्शनम तव लोकस्य तुमच्यासारख्या महापुरुषाच्या दर्शनाने मनुष्याला सर्वता घरम परम संपूर्ण पाप जातात. तुम्ही थोडं वेळ थांबा. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. 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 हरिया भेटी हरिदासाची. हरिया भेटी हरिदासाची. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. साधिया भेटी हरिदासाची. साधिया भेटी हरिदासाची. बळ नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे तपतीर्थ जगी दानव. तीर्थ जगी दानव. ऐसे बनाई अनेकाचे अंगी. ऐसे बनाई अनेकाचे अंगी. ऐसे बनाई अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. तप तीर्थ जगी दानव्रत. महाराज असं सामर्थ्य नाही. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पाप ताप दैन्य एका महापुरुषांच्या दर्शनात जातात. थोडंसं थांबा ना. नारद म्हणजे बरं ठीक आहे. मग तुझं काय म्हणणं. बहुदांतव वाक्यानं महाराज तुमच्यासारख्या महापुरुषांच्या वाक्यानं माझं कल्याण होणार. संतांचे
संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ती भूक निवार. संतांचं वाक्य महाराज तुमचं वाक्य जे बहुधातव वाक्य आपल्या वचनाने वाक्याने म्हणजे वचनाने दुःख शांतीर भविष्यती दुःखाची शांती होणार आहे, दुःखाचा नाश होणार आहे. एखाद्या माणसाचं दुःख आपल्या बोलण्याने जर जाणार असेल तर माणसाने त्याला दोन शब्द चांगले बोलावे. नारद म्हणजे आपल्या वचनात एवढं सामर्थ्य हो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांच्या वचनात एवढं सामर्थ्य. महाराजांनी स्पष्ट म्हटले संतांचे वचने मानिता विश्वास काय तुमची याच वेशी सांगा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यास काय संतांच्या वचनावर ठेवायला विश्वास ठेवायला काही पैसे लागतात, काही खर्च लागतो. महापुरुषांचे वाक्य ऐकावेत. महाराज तुमचं वाक्य मी ऐकते आणि मला खात्री आहे दुःख माझं जाईल आणि जातही संतांच्या वचनाने. तुकोबाराय म्हणतात वचनांना मोडी मी तर वचन मोडणारच नाही कोणतंही असो. शंकराचार्य तर म्हणतात माझा एवढा वाक्यावर विश्वास आहे. अग्नी गरम असतो का शीत थंड असतो? गरम असतो अग्नी. पण माझे गुरु जर म्हणाले बरं का शंकर, त्यांचे गुरु गौडपदाचार्य त्यांचे गुरु म्हणाले अग्नी शीतल असतो तर मी विश्वास ठेवीन अग्नी शीतल आहे, बर्फासारा अग्नी असं समजेन. माझे गुरु म्हणाले बर्फ अग्नीप्रमाणे असतो तर मी त्या बर्फाला अग्नी समजेन. संतांचे वचने मानिता विश्वास. संत पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? ती म्हणली माझा विश्वास आहे. महादो नावाचा एक शेतकरी, त्या शेतकऱ्याने बैल जुंपले, नवीनच बैल होते, गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गोरे जुंपले निघाले, जरा उतार होता, पुढे चालल्या होत्या चंपाबाई भाकरी घेऊन नवऱ्याला. हिरवी साडी, कपाळाला ठसठीस कुंकू, हळद, हिरव्या बांगड्या, निघाले होते लगबगीनं. 1:30 वाजता नवऱ्याला भूक लागली असेल, 10 वाजता 1:30 वाजता निघाले भाकरी घेऊन. आणि पाठमागून आला ही महादूची गाडी. आता बैल नवीनच झुपलेली गोरी 2 दिवसापूर्वी लागली कुदायला, उड्या मारायला लागली आणि याच्याकडून कासरा थोडा निष्ठा, हातात कासरा नाही, नवीन उतार आणि पुढे तर चंपाबाई आहेत. हाक मारली मावशी बाजूला सरा, नवीन बैल आहेत बर का, आवरत नाही, पळायला लागले, उतार आहे, नवीन जुंपलेले आहेत, बाजूला सरा. चंपाबाईने बाजूला सराव का बाजूला नसरी तिथंच पाठीमागे उभारून येऊ दे महाद्या येऊ दे, तुला स्टेशन दाखवते पोलीस स्टेशन. आता पोलीस स्टेशनवर कशाला जायचंय? आता बाजूला हो म्हणल्या स्वाह की असं सरका जरका 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 गेली गाडी. फडकून सगळं सामान पडलं, दही दोतीचं काय होतं ते सांडलं, हात पाय मोडला, झाली थोडीशी नीट, केस टाकली पोलीस स्टेशनला. बाबा बरेच दिवस चालले, तिची 5-50 हजार, ह्याची 5-50 हजार, राख राखू आली बोर्डावर केस. तिचा वकील, याचा वकील, याचा न्यायाधीशाच्या समोर ही दोघंही आरोपी. न्यायाधीशाने विचारलं त्या दिवशीच केस. पण काय झालं, हा महाद्या गेला होता वकिलाकडे. वकील साहेब काही गुन्हा नव्हता बघा, आज मला वाटतं ते मी जेलमध्ये जाईन, चंपाबाई सारखा निकाल लागतो, बायस का प्राधान्य आहे ना. काय होतं की बा केस नील करीन राव, पण ठरलेले एक काम, दुसरे अजून 5,000 रुपये, 6,000 रुपये देईन, पण केस नील करावा म्हणला. फार गुतलं तर मी निघणार नाही. वकील म्हणला एकच काम कर गडे म्हणला, आता कोणतंही सांगा म्हणला, विहिरीत उडी मार तर विहिरीत उडी मार, विहिरीत उडी मार नको, मी सांगतो तेवढंच कर, फक्त एक शब्द उच्चारायचा, दुसरा बोलायचा असं नाही, तेवढं बुईंग म्हणायचं, तेवढं बुईंग म्हणायचं, लक्षात राहिला शब्द. हो गेली कोर्टात. या न्यायालयाच्या समोर उभा न्यायाधीशाने महादूला विचारलं, हा नाव काय तुमचं? बुईंग. न्यायाधीशाला वाटलं का असू शकतं, माणसाचे काही नाव असतात. बुईंग. एक इंग्लंडमध्ये एक साहेब होऊन गेला बुईंग, मोठा अधिकारी, त्याचं नाव आहे तो बुईंग. बुईंग. बर
बापाचं नाव बुईंग. मग जरा न्यायाधीश हादरलाच. अरे काहीतरी जरा आऊट दिसली डोक्यात. आडनाव काय आहे? बुईंग. म्हणले आता पक्क पागल आहे. पागल आहेस कर तू? बुईंग. मूर्ख आहेस का तू? बुईंग. गाव कोणतं आहे? बुईंग. इकडं चंपाबाईला कुठं दम निघतंय. चांगलं बोलतोय डॉक्टर साहेब, चांगलं बोलतोय. 1 किलोमीटरहून बोंबलत होतं. चंपाबाई बाजूला सरा, गाडी अंगावून जाईल, बैल आवरत नाही. चांगलं बोंबलत. आता ह्याची दाटकी बसली आहे मेऱ्याची. बोल की आता. आता काय झालं? नाही म्हणले चंपाबाईला पहिला बेड्या घाला बरं म्हणे. चंपा म्हणजे असं कसं? त्यानं प्रामाणिकपणानं सांगत होतं बैल नवीन आहे तर आवरत नाही. तर मग तू काय म्हणली? स्टेशन दाखवली, आता तुला जेल दाखवतो म्हणला न्यायाधीश. कायम जेलमध्ये टाकली. झालं महादू सुटले बाबा सुस्कारा टाकून. वकिलाला मोठा दिलासा दिला वकिला. एक काय वकिलाचं एकच वाक्य ना, बुईंग तेवढं. वकील साहेब तुमच्या बुईंग एका वाक्याने मी सुटलो नसता, गुंतलो असतो बाबा. काय म्हणला? एक वाक्य. वकील आला. आता दुसऱ्या दिवशी ती 51 ही 5,000 घ्यायला, म्हणजे 56,000 घ्यायला बसला. वकील बसला, आला, पाणी वगैरे दिलं. आणि वकिलाने म्हणला पैसे? तो म्हणला बुईंग. पुढचा भाग नाही सांगायचा आपल्याला. सांगण्याचं तात्पर्य आहे एका वकिलाने एक शब्द सांगितला बुईंग. एका वाक्यावर महाद्या कसा मोकळा झाला बरं. तसं एखाद्या संतांचं वचन जर आपण ऐकलं तर आपलंही कल्याण होतं. म्हणून भक्ती म्हणते महाराज तुमच्यासारख्या महापुरुषांच्या मुखातून एखादं निघालेलं जी वाक्य आहे ना, ते वाक्य माझे दुःखाची शांती करणार आहे. तुम्ही मला एखादं वाक्य सांगा. नारद म्हणाले तुझं दुःखाची व्यथा काय सांगा, तुझा परिचय सांग. ती परिचय सांगतात. माझं नाव भक्ती आहे. बर, तुझा जन्म कुठं झाला? उत्पन्ना द्रविडी साहम. मी द्रविड प्रांतामध्ये जन्माला आले. कर्नाटके वृद्धिं कर्नाटके गता. मी कर्नाटक प्रांतामध्ये उदयाल मोठी झाली. क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरी जीर्णतांगता. महाराष्ट्रामध्ये मी मोठी झाली आणि गुजरात प्रांतामध्ये मी म्हातारी झाली. आणि वृंदावनामध्ये आल्यास मी तरुण झाले. माझं नाव भक्ती. नारद एका माझ्या उजव्या मांडीवर असणारा पोराचं नाव ज्ञान आहे. ज्ञाना नाव आहे त्याचं, ज्ञाना. आणि डाव्या मांडीवर असणारा जो माझा मुलगा आहे त्याचं नाव आहे वैराग्य. माझी ही 2 मुलं आहेत. अरे तू 16 वर्षाची, तुझे मुलं 80-90 वर्षाचे. हे तर दुःख आहे. मग अवतीभोवती कोण आहेत? माझं नाव भक्ती आहे ना. मग हे भक्तीच्या दासी आहेत सगळे. हे दास आहेत माझे सगळे. अष्टमा सिद्धी आहेत. नारद म्हणते तू चिंता करू नको, मी तुझ्या पोरांना सुदृढ करण्याचा उपाय करतो. फक्त एक करावं की भगवान तुझं कल्याण करील, परमात्म्याचं स्मरण करीत जातो. नारदाने दिलासा दिला. हरिः शंते करिष्यती. परमात्मा तुझं कल्याण करील, तो परमात्म्याचं भजन कर. ब्रज के नंदलाला श्री राधा झुके सावरिया. शब्दला ब्रज के नंदलाला राधा झुके सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम ब्रज के नंदलाला श्री राधा झुके सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के लाला श्री राधा झुके सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मेरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला. मेरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला. बन गया अमृत में विष का भरा प्याला. तब दुख दूर हुए
जब तेरे गोकुल में आई विपदा बारी, एक सारे पर सारी गुनाहगारी, मुड़ गया गोवर्धन, मुड़ गया गोवर्धन, उसे तूने उठा लिया, सब दुख दूर हुए, जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाला श्री राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए, जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए, जब तेरा नाम लिया। माधोधन राधा श्री राधा श्री राधा, राधा श्री राधा श्री राधा, प्यारो धन राधा श्री राधा श्री राधा, राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा बोला बोला, हमारो धन राधा 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 श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, प्यारो धन राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, प्यारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा। गोपाल कृष्ण भगवान की जय। देवर्षी नारद सांगतात, ठीक आहे, मला तुझा परिचय कळाला, तुझं माहेर आहे द्रविड, भक्तीचं माहेर द्रविड आहे. द्रविड देश म्हणजे हृदय आहे, ज्याचं अंतःकरण कथा ऐकून पगळतं. बाबा जरा थोडासा बदल होतो, ज्याचं अंतःकरण जरा भरून येतं, असं द्रवीभूत होतं, त्या अंतःकरणात भक्ती प्रगट होते. एक आता वाढणं म्हणजे काय, भक्ती हृदय तर हृदयात प्रकट झाली, भक्ती वाढायची असेल तर कर्नाटकामध्ये वाढते. कर्नाटक म्हणजे कान, सतत सतत कानाने कथा ऐकाव्या लागतात, सत्संग ऐकावं लागतात, मग काय होतं, भक्तीत वाढ होते. महाराष्ट्रामध्ये तिला सन्मान मिळाला. आपलं जे शरीर आहे ना, सगळं नखापासून डोक्यापर्यंत, या शरीराला महाराष्ट्र म्हणतात. शरीराचं नाव आहे महाराष्ट्र, आहे महाराष्ट्र. भक्ती म्हणाली, माझा सगळीकडे महाराष्ट्रात स्वीकार नाही, कुठं कुठं पंढरपुरात, आळंदीत, नेवासा, पैठण मध्ये आधी कुठं भक्ती घडत नाही, कुठे कुठे स्वीकार होतो. महाराष्ट्रात, महाराष्ट्र म्हणजे शरीर आपण अर्थ केला. कुठं कुठं आता काही काही लोक टाळ्या वाजवतात, तोंडानं म्हणत नाहीत. इथं टाळी वाजून इथं भक्ती घडली, पण तोंडात कुठं घडली हो. काही माणसं तोंडाने म्हणतात पण टाळी वाजवीत नाही. क्वचित क्वचित आहे कुठं कुठं. ब्राह्मणाचा मुलगा एखादा जर आरतीला पेटवलाच, घेवर गोविंद पंत आरती घेतली त्या पोरानं, बाप म्हणा आरती सुख करता दुःख हरता. बाप म्हणाला आरती फिरवायला राव, पण घंटी बंद पडली की मग घंटी वाजली. भारता बिगणाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. बापने गोविंद पंत घंटीच वाजवीत बसला, आरती बंद पडली.
म्हणजे घंटी वाजली तर आरती बंद पडते ना आरती वाजली तर घंटी बंद पडते. अशी भक्ती नको, सर्वांगाने भक्ती पाहिजे. आता गुजरात प्रांतामध्ये भक्ती जीर्ण झाली. गुजरात म्हणजे म्हातारपण. म्हातारपणामध्ये भक्ती घडत नाही माणसाला. तारुण्यात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो आपले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुको नको. जोपर्यंत सगळं सिद्ध आहे तोपर्यंतच घडतं, म्हातारपणी घडत नाही. प्रवचनकार म्हणतात म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तोंडात दात नसल्याला काय माती म्हणील हरे राम लाम 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 आले आले. आलात कुतून मसनातून कुतून आलात म्हणते. कृष्ण कुठं कुतन म्हणते, कुतन आलात म्हणते, कुतन. म्हातारपणी भक्त घडत नाही म्हणून तारुण्यात करावी. नारद म्हणजे ठीक, मी तुझे दुःख घालवण्याचा प्रयत्न करतो, तू थोडंसं धैर्य धर, परमात्मा कल्याण करीत. आपल्या कोणी पाया पडलं की एक आशीर्वाद दे सगळे, दुसरा आशीर्वाद दिला तर काही उपयोगाचा नाही. दीपावळीच्या सुट्टीमध्ये पोरं फटाक्या वाजवतात, काही फुसक्या नकतात, असला आपला आशीर्वाद फुसके आहेत. तुम्ही किती म्हणा, तुला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सरकार सांगतंय 2च, 8 कशाला. मग 2 असले आशीर्वाद नाही, आशीर्वाद एक देवा, श्री हरी कल्याण करील. कुणी आपल्या पाया पडलं, मुलं सुना पाया पडल्या की आशीर्वाद, परमात्मा कल्याण करील. तुम्ही म्हणा बरं मी कल्याण, काय ताकद आहे आपल्यात, काय शक्ती आहे महाराज आशीर्वाद देण्याची. नारदाने आशीर्वाद देताना सांगितलं की तुझं परमात्मा कल्याण करेल. तू देवाचं चिंतन कर, आणि तू ही सामान्य नाहीस, तू मोठेच आहेस. तुला माहिती आहेस कोणाची नाही, म्हणजे तुला माहित नाही, तू पांडुरंगापासून जन्माला आलीस. तुझा बाप पांडुरंग आहे, माहेर श्रीमंत आहे. माहेरे श्रीमंती होती तो माहेर. माहेर जर श्रीमंत असले तर थाटात मुली असतात माहेरी श्रीमंत असल्यानंतर. ज्ञानोबा म्हणजे माझं माहेर श्रीमंत आहे. तुझं माहेर श्रीमंत आहे, तुझं पांडुरंग माहेर आहे. माहित आहे, त्या पांडुरंगाला तू अत्यंत प्रिय आहेस. प्रत्येक माणसाला प्राण प्रिय असतो, देवालाही प्राण प्रिय आहे. नारद म्हणाले बघ, भक्ती पांडुरंगाला त्याचा प्राण तेवढा प्रिय नाही, पण तू देवाला अत्यंत आवडते आहेस. सततम प्राणता अधिकाहा, सतत देवाला आवडणारी आहेस. एखाद्याला दुःख झालं ना प्रपंचामध्ये, आपण मग त्याला सांगावं अरे राव काय दुःख घेऊन, मागचा कसला सुखाचा काळ होता, असं सुखाच्या आठवणी काढून द्याव्यात. ते वर्षी नारद भक्तीला सुखाच्या आठवणी काढून देतात. तुझं माहेर पांडुरंग आहे, तू पांडुरंगापासून उत्पन्न झालेली आहेस. माहित आहे, अगं तू ज्यांच्या घरी असतेस, मग कोण रे नीचाचं घर का असे ना, त्वयाउस्तस्तु भगवान या ते नीच गृहेशोपी. एखाद्या निम्न कुळात जरी जन्माला आला मनुष्य असेल आणि त्याच्या घरी जर भक्ती तू राहत असेल तर देवाला तुझ्यामुळे त्यांच्या घरी यावं लागतं. एवढी ताकद तुझ्यात आहे. भक्तीनं हाक मारली की भगवानही येतो. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी. कोणाच्याही घरी येऊ द्या हो, कोणी फक्त भक्ती पाहिजे. ब्राह्मणाच्या घरी भक्ती असेल तिथे येतो, आणि नीचाच्या घरी असेल भक्ती तर नीचांचं अंतःकरण भक्ती संपन्न असेल, देव त्याच्याही घरी येतो. कोणाच्याही कुळामध्ये असू दे. चोखा महाराजांच्या घरी पांडुरंग आला नाही. चोखा महाराजांनी गावातले ढोरं ओढावे. गावातल्या लोकांनी सांगा चोखा तिथं म्हैस मरून पडले, घेऊन जा. चोखा महाराजांनी त्याला दावं बांधावं, ने वडीत वडीत. पण वडता वडताना विठ्ठलाचं नामस्मरण करावं. नामस्मरण करत असताना नामस्मरण
असं विठ्ठल 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 असं म्हणणं वेगळं, पण तेच विठ्ठल छंदात म्हणणं वेगळं, गाण्यात म्हणणं वेगळं. त्याच्यामुळे माणसाचं मन रमतं. चोखा महाराज विठ्ठल विठ्ठल करीत ते ढोर ओढायला लागले, चढ लागला की मग देवाने यावं. वडना झाले असं चोखा मेळ्या संगी ढोरे ओढी, पांडुरंगाने ओढू लागा. मेलेला घाण वास सुटलेला त्या ढोराचा, जख त्याला कावड्यानं तोडलेलं, आळ्या पडलेल्या, त्याच्यामध्ये घाण वासेलेला चोखा महाराजाने ओढावं आणि ओढना झाल्यानंतर पांडुरंगाने ओढावं. कशाचा परिणाम? भक्तीचा. विठ्ठल 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 विठ्ठल